नमस्कार मित्रहो, टेक डी डी टेक या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत ऑनलाईन राशन कार्डची प्रिंट ही कशी काढायची हे आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत। तर सर्वप्रथम आपण कोणते एक ब्राउझर ओपन करून घ्यायचे आहे। मी गूगल ब्राउझर ओपन करतो। गूगल ब्राउझर ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला वरती गूगलवरती टाकायचं आहे महाफूड। महाफूड नावाची वेबसाईट आपल्याला या ठिकाणी टाकायची, इंटर करा। सगळ्यात नंबर 1 ची साईट दिसेल आपल्याला, तिला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली याला ओपन करायचे। असा इंटरफेस आपल्या समोर दिसेल। हा इंटरफेस समोर दिसल्यानंतर या ठिकाणी 4 ऑप्शन येतात पहा। रेशन कार्ड, ॲप्लिकेशन, सप्लाय चॅनल। यामध्ये रेशन कार्डला नो युअर रेशन कार्ड या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचे। कॅप्चा विचारला जाईल, कॅप्चा एंटर करून घ्यायचा आहे। कॅप्चा एंटर केल्यानंतर व्हेरीफाय करायचे। या ठिकाणी आपल्याला आपला रेशन कार्ड नंबर आपल्याला विचारत आहे, त्या ठिकाणी आपला रेशन कार्ड नंबर टाईप करायचा आहे। रेशन कार्ड नंबर टाईप केल्यानंतर या ठिकाणी व्ह्यू रिपोर्ट वरती क्लिक करा। लोडिंग होत आहे। लोडिंग झाल्यानंतर अशा प्रकारचा आपल्यासमोर पेज ओपन होईल। त्या पेज ओपन झाल्यानंतर प्रिंट युअर रेशन कार्ड या ठिकाणी क्लिक करायचे। अशा प्रकारचे आपलं राशन कार्डचं पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे पहा। या ठिकाणी आपण आपल्या प्रत्येकाचे नाव या ठिकाणी दिसून येत आहे। महिलाच्या नावावर रेशन कार्ड असल्यामुळे या ठिकाणी महिलाचं नाव आपल्याला दिसून येत आहे। आणि याची प्रिंट काढण्यासाठी आपण या ठिकाणी या एक्सपोर्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे। एक्सपोर्ट बटनावर क्लिक केल्यानंतर वर्डमध्ये फाईल ओपन करायची, की एक्सेलमध्ये पॉवरपॉईंट। तर आपण या फाईलची PDF कॉपी बनवणार आहोत। अशा पद्धतीची PDF कॉपी तयार होऊन या ठिकाणी पहा उजव्या कोपऱ्यामध्ये डाउनलोड होण्यासाठी तयार आहे। ही RCMS नावाची कॉपी या ठिकाणी डाउनलोड झालेली आहे। या डाउनलोड झालेल्या कॉपीचे आपण या ठिकाणी परत एकदा डाउनलोड करून घ्यायची। डाउनलोड केल्यानंतर त्या आपल्याला डाउनलोड केलेली कॉपी काहीतरी नाव द्यायचं आहे। मी त्याला नाव देत आहे ना ABB नावाचं, आणि या ठिकाणी याला सेव्ह करायचं आहे। आपल्याला गरज पडल्यास आपण या ठिकाणूनच त्याची प्रिंट ही काढू शकतो। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।